श्रोते हो, नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, आपण जन्माला कोणत्या घरात यावं आणि जगाचा निरोप केव्हा घ्यावा हे आपल्या कुणाच्याच हातात नाही. आयुष्यात माणसं कशी भेटतील, मार्ग दाखवणारे की मार्ग अडवणारे, हे सुद्धा आपल्या हातात नाही. ज्या पैशाच्या जोरावर आपण अहंकार करतो तो पैसा कायमच असेल असं नसतं. ज्या चेहऱ्याची सुंदरता आपण आयुष्यभर मिळवतो, कालांतरानं त्याला सुद्धा सुरकुत्या पडत असतात. श्रोते हो, ज्या शरीरावर आपण गर्व करतो त्याला सुद्धा वयाच्या मर्यादा आहेत. ज्या मुलांचा आपल्याला अभिमान असतो ती सुद्धा उतार वयात आपली काळजी करतीलच असं नाही. ज्यांना आपण आयुष्यभर आपलं समजतो ते सुद्धा पडत्या काळात सोबत नसतात. जेव्हा वेळ चांगली असली तेव्हा मातू नका आणि जेव्हा वेळ खराब असली तेव्हा रडू नका. श्रोते हो, आयुष्यात बऱ्याच गोष्टी या आपल्या हातात नसतात, तरी सुद्धा आपण कधी कधी ॲटिट्यूड दाखवत असतो. पण श्रोते हो, चांगलं कर्म हे तेवढं आपल्या हातात असतं आणि चांगल्या कर्माचं फळ हे चांगलंच मिळत असतं आणि हेच अंतिम सत्य आहे. नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. बऱ्याचदा पाहिजे तसं आयुष्य जगता येत नाही, कारण आयुष्यातले बरेच छंद हे जबाबदारीकडे घाण ठेवावे लागतात. जो तत्वांसाठी स्वार्थ सोडतो त्याच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवा, परंतु जो स्वार्थासाठी तत्व सोडतो त्याच्यावर उघड्या डोळ्यांनी सुद्धा विश्वास ठेवू नका. खांद्यावर हात ठेवण्याचा अधिकार विचारपूर्वक द्यावा, कारण पाठीत खंजीर खुपसणारे हात कायमच जवळचे असतात. घाबरणाऱ्या लोकाला लोक घाबरवतात. हिम्मत दाखवा, चांगले चांगले डोकं टेकवतात. जशास तसं वागावं माणसानं, कारण समोरचा जोपर्यंत स्वतः दुखावला जात नाही तोपर्यंत त्याला दुसऱ्याचं दुःख चेष्टेचा विषय वाटत असतो. लाईफ मध्ये 4 पुस्तकं कमी शिका, पण माणसं ओळखायला शिका. रोजची सकाळ ही अपेक्षांच्या मागे धावण्यात जाते आणि रात्र ही स्वतःची समजूत घालण्यात. ऐनवेळी कोण मदतीला धावून येईल सांगता येत नाही. जपलेली माणसं केव्हा धोका देतील हेही सांगता येत नाही. प्रत्येकालाच आपण आवडत असतो असं कधी होत नसतं. ज्याला आपण फायद्याचं ठरतो तो आपल्याला चांगला समजत असतो आणि ज्याला आपली अडचण होत असते त्याच्यासाठी आपण वाईट ठरत असतो. एकमेकांसारखं दिसणं हे गरजेचं नसतं, तर एकमेकांसाठी असणं हे गरजेचं असतं. हसत खेळत ठेवणारी व्यक्ती भेटायला नशीब लागत असतं. राजकारण हा असा खेळ आहे ज्यामध्ये चतुर लोक खेळतात आणि मूर्ख लोक दिवस रात्र चर्चा करून आपल्याच मित्र, परिवार, नातेवाईक यांच्याशी संबंध खराब करतात. दिसायला सुंदर असणाऱ्यापेक्षा मनानं सुंदर असणाऱ्याला निवडलं तर आयुष्यभर सुखी राहाल. वेळ मिळाला की वेळ देणारे खूप असतात, पण वेळ नसताना सुद्धा जे आपल्याला वेळ देतात
तेच खरे आपले असतात. मित्र हा कडू बोलणारा असला तरी चालेल, पण गोड बोलून विश्वासघात करणारा नसावा. त्यानं केलेल्या त्यागाला माप नसतं. बापाचं प्रेम दिसत नाही, पण साऱ्या प्रेमांचा बाप असतं. जीवापाड प्रेम केल्यावर कळतं की प्रेम म्हणजे काय असतं. तुम्ही प्रेम कोणावरही करा, पण ज्याच्यावर प्रेम कराल त्याच्यावर अगदी शेवटपर्यंत करा. काय घडलं याचा विचार करत बसण्यापेक्षा काय घडवायचंय हा विचार केला तर आयुष्य आनंदी होऊन जाईल. साथ देणारी प्रेयसी प्रत्येकाला भेटत नाही, आणि जीवापाड प्रेम करणारा जोडीदार प्रत्येक स्त्रीच्या वाट्याला येत नाही. तुमच्या अपयशावर जोरात ढोल वाजवणारे तेच असतात ज्यांचे स्वतःचे ढोल फाटलेले असतात. कुणाचं दुःख कोणी समजू शकत नाही, कारण त्रास काय असतो हे फक्त सहन करणाऱ्याला माहीत असतं. गरज भागली की लोक फोन उचलायला आणि फोन करायला सुद्धा महाग होतात. जीवनात कधी दुःख आलं तर आपलं दुःख आणि वेदना या जगाला सांगू नका, कारण हसून ऐकलं जाईल आणि नंतर त्याचाच भला मोठा तमाशा केला जाईल. वेळेनुसार जशा तारखा बदलतात तसंच गरजेनुसार लोकांच्या बोलण्याची पद्धत सुद्धा बदलते. त्यामुळं जास्त माणुसकी दाखवत बसायचं नाही, नाहीतर नंतर त्रास आपल्यालाच होतो. जिथं आपली चूक नाही तिथं झुकू नका, आणि जिथं सन्मान नाही तिथं थांबू नका. आपण जर सारखं सारखं लोकांच्या चेष्टा मस्करीचा विषय होत असेल तर त्या लोकांबरोबर परत कधीही संबंध ठेवू नका. आयुष्यात कितीही चांगल्या ठिकाणी फिरा, पण स्वतःच्या गावाची ओढ ही फार वेगळी असते.